बाहेर गावात जर कोणी त्यांना मिसरी लावताना बघितलं तर मग काय बोलताल? बोलताल की म्हणती एक आणि करते एक. हो, गावात इज्जत राहील का मग? थांब जरा, मीच बघतो ती काय करते ती. काय करतेस ग? मिस्त्री घासतेस वय? ओ, वरडताय कशाला? अगं वरडू नको तर काय करू? अगं जानाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे तुला पुष्पे. सगळ्या गावासमोर सांगितलंस ना मिसरी सोडली म्हणून, आणि आता इथं कोपऱ्यात बसून तोंड काळ करत बसलीस वय. अगं काय म्हणावं तुला, बायस का काय आहेस? सगळ्यांसमोर बोलतीस एक, आता लोकांनी जर तुला मिसरी घासताना बघितलं तर काय म्हणतील ते आपल्याला? हा, कळत नाही वे तुला? अगं अध्यक्ष आहेस ना? हा, अगं मिसरीमुळे कॅन्सर होतो, कसं कळत नाही तुला? आणि इथं कोपऱ्यात बसून मिसरी घासत बसलीस वय. अगं कळायला पाहिजे तुला कसं वागावं कसं नाही ते. पुष्पे, जर मी उद्या पिऊन येऊन इथं दंगा केला, बरं वाटेल का तुला? हे बघा, हाय का मिस्त्री? उगाच आपलं काय तर बोलायचं. मी नुसती ऍक्शन केली तरी बोलताय वे मला. अहो, आता एवढ्या वर्षांची सवय जाणार आहे का अशी लगेच? अगं पण पुष्पे, तू असं केलेलं मला वाटलं मिसरी घासत बसली म्हणून मी बोललो तुला. आणि बघ, तू मिसरी सोडलीस ना ग. वय, अगं मग ऍक्शन तरी कशाला करायचीस? अहो आता सोडली म्हणून सुट्टी वय तवा. एक तर सकाळपासून प्रेशर आलेलं नाही मला. काय म्हणजे काय सुचना झालंय मला. असं डोसकं फिरल्यावाने झालंय माझं. फेडरेशनची सगळी कामं खोळंबत्याल, त्यात अंगणीत तुम्ही वरडायला लागलाय. अहो, असं कोण वरडतं का बारक्या पोराला वरडल्यावानी? अगं तसं नाही, मी आपलं. मामा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मामी म्हणलेत ना, आतापासून मिश्री नाही लावणार तर नाही लावणार. आता एवढ्या वर्षांची सवय आहे म्हणल्यावर ती सुटायला जरासा त्रास तर होणारच की. पण मामी त्रास सहन करत्याल, पण मिश्री कधी लावणार नाही. नाही लावणार ना मामी? वय वय, नाही लावणार. तुम्हाला काय जातंय बोलायला? ज्याचं जळतं त्याला कळतं म्हणतात का नाही, ती उगीच नाही. तुम्हाला तर मजाच येत असेल, हाय का नाही? अगं पुष्पा, असं कसं म्हणतीस? अगं तुझी काळजी वाटली म्हणून तर म्हणलं मी की ही सकाळ सकाळ कुठे गेली म्हणून. आणि कुठे जरी गेली तरी तुमच्या नजरा काय माझी पाठ सोडणार आहेत वय? अगं बाई, काय हो पुष्पाताई, काल तर म्हणला ना तुम्ही मिसरी घासणार नाही म्हणून. कसल्या आल्यात आदर्श सासूबाई? अगं आने, काय तर काय बोलती? कुठे आहे मिसरी? ओ मावशी, उगा काय बी बोलू नका. मामी मिसरी लावत नव्हत्या, नुसती ऍक्टिंग करत होत्या. बोट बघा की, बोट बघा, कुठे आहे मिसरी? आमच्या मामी आदर्श सासू होत्या आणि आदर्श सासूच राहणार. काय बया, सगळ्यांच्या नजरा नुसत्या माझ्यावरच. अहो, कळतंय मला, सगळं कळतंय. अहो मामी, तुम्ही नका लक्ष देऊ. आता बोलणारे बोलणारच की. जाऊ द्या. चला हो जीजी. शिकले वाकच दुधखळी समजू नकोस मला. तू ही सगळं मुद्दाम करतीस हे काही कळत नाही वे मला. मला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्यापासून तोडायला बघतीस ना मला. पण लक्षात ठेव, मी बी मस्त तयारीची आहे. आता हितनं पुढं तुला ज्या गोष्टी आवडत नाहीत ना त्याच करायला होती का नाही बघच. अगं तुझी सासू आहे मी, सासू, आणि ती बी आदर्श सासू. आता बघच. टॅलेंट राव, नुसतं तोंडात हात घालून काय बसलाय? खेळा की. चाल जरा जपून खेळली पाहिजे. चाल जर चुकली ना की पुढचं सगळं चुकतं. भैया आपण अशी चाल खेळायची एकच,
की बाजी आपणच मारली पाहिजे. बाजी तर आपणच मारत असतो टॅलेंट राव. कशी मारणार? नाही, कशी बाजी मारणार आहे? नाही, हे असं घरात बसून खेळून होणार आहे का? प्रेसिडेंट वेलकम वेलकम. तुम्ही इथं बसलाय हातात हात धरून आणि तिकडे आमच्या घरात चाललाय तो आदर्श सासू सुनांचा खेळ. हे बघा, काय करायचं ते लवकरात लवकर करा आणि एकदाचं काय ते लग्नाचं ठरवून टाका. अहो चिल प्रेसिडेंट चिल. कशा पायी एवढं तापताय? आधी आम्ही खेळ खेळत होतो तेव्हा मजा येत नव्हती. आणि कसं असतं प्रेसिडेंट, प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप गेली पाहिजे हो. हा, आधी पिच लागल. खेळ खेळायचा म्हणजे पिच लागल ना. आणि आता कुठं पिच झालंय? त्याच्यानंतर काय, पब्लिक साठी स्टँड बनवायला लागल, मग स्टेडियम जमल, तेव्हा कुठं लोक येतील. आणि कसं असतं प्रेसिडेंट, पब्लिक जर असेल तर खेळायला आणि खेळ बघायला मजा येते, नाही का? हो, हे उगत असलं काहीतरी लांबड लावून ना पहिलं बंद करा. केअरफुली हा. उगाच ऐकून घेतो म्हणून काही ऐकून घेणार नाही. तुमच्याकडनं होत असेल तर तसं सांगा. या दिवाळीपर्यंत मला काय ते फायनल डिसिजन पाहिजे, तरच मी लग्नाला उभी राहीन. नाहीतर तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही करा, मला पाहिजे ते मी करेन. एवढंच सांगायला आले होते. येते मी. टॅलेंट राव, तुम्ही करेक्ट बोलत होता. आपली एक चाल चुकली की पुढच्या सगळ्यात चुकत जातात. हे प्रकरण तर फार काठावर आलंय की ज्या प्रकारे जे काय बोलली ते केल्याशिवाय राहणार नाही असं वाटतंय. पण मग लग्नच झालं नाही तर? म्हणून आपल्याला काहीतरी ट्रिक शोधून काढायला लागणार आहे. भैया, मला तुमचं म्हणणं मान्य आहे. तुम्ही आधी ही चाल का खेळला आता याचा नीट विचार करा. कारण तुमचं आणि जयश्रीचं लग्न झालं नाही तर आपलं सगळं प्लॅनिंग फेल होईल. तर तुम्हीच मानला होता ना मॅच बघायला पब्लिक येणार नाही, मग सगळं पिच स्टेडियम ओस पडेल. मग कशी जिंकणार आपण मॅच? हे मॅच आपणच जिंकत असतो, आपणच जिंकणार. आता दाखवतो सगळ्याला दिवाळी धमाका. विशिंग यू हॅपी दिवाळी. आजा.